रोहीकरांनी आम्हाला संधी दिल्याने आम्ही विकास कामे करू शकलो. आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघात विकास कामे केली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमातून विकास कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महायुतीचे जिल्ह्यातील आम्ही सर्व आमदार रायगड जिल्ह्यात अधिक विकास निधी आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आम्ही रोजगार निर्मितीसाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघ आमदार महेंद्र दळवी व मी सरकारच्या माध्यमातून उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे नामदार आदितीताई तटकरे यांनी सांगितले. आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून रोहा अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीत विविध विकास कामांसाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्या विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित सभेत मार्गदर्शन करताना आदिती तटकरे यांनी सांगितले. या सभेच्या पूर्वी मानसी दळवी व मान्यवरांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर रोहा शहरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी मानसी दळवी यांनी आमदार महेंद्र दळवी यांनी रोहा शहरातील विकास कामांसाठी 5 कोटींचा निधी आणला आहे. त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी दिल्याने दमदार आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. धनशक्तीला पराभूत करून जनशक्तीचा विजय मागील काळात झाला आहे. कोणी कितीही ताकद लावली तरी आमदार महेंद्र दळवीच निवडून येतील. ज्या ठिकाणी रोहा शहरात कामे झाली नाहीत त्या ठिकाणी कामे होतील. यावेळी ॲडव्होकेट मनोजकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधी आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून 5 कोटींचा निधी रोहा शहरातील विविध 16 विकास कामांसाठी आणण्यात आले आहेत. पहिल्यांदाच आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून निधी आणण्यात आले. यापुढे महायुती सोबत घेऊन आपल्याला जायचे आहे असे आदेश वरून आल्याने आज आपण सोबतच आहोत. महायुतीचे सरकारमध्ये शिंदे गटाचे 3 आमदार आहेत. आज शिंदे गटाची ताकद या लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे जो आदेश येईल त्याचे पालन करणार आहोत असे यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क नेत्या संजीवनी नाईक, तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे, महिला जिल्हा प्रमुख निलिमा घोसाळकर, तळा तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर, उस्मान रोहेकर, सचिन पाटेकर, विजय बोरकर, संदेश मोरे, उद्देश वाडकर, विकास पाटील, योगेश दाखवे, आशिष स्वामी, नयन जोशी, अविनाश भगत, शैलेश सकपाळ, सिद्धांत भूतकर, संतोष देवळे, निखिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तर एखाद्या गोष्टीची इच्छा असते की आपण त्या पदावर असताना आपण सर्वांगीण विकास त्या निमित्ताने करावा. आज आमदार महेंद्र शेठ जरी अलिबाग, मुरुड या परिसरातलं लोकप्रतिनिधित्व करत असताना रोहा तालुक्यापर्यंत जवळपास आपल्या चणेरा पट्टा असेल ह्या संबंध परिसराचं ते लोकप्रतिनिधित्व करतात. पण इथले जे त्यांचे स्थानिक पदाधिकारी आहेत, तालुका प्रमुख आपण असाल, शहरातले पदाधिकारी असतील, कुठे ना कुठेतरी संघटना म्हणून काम करत असताना आपल्याला सगळ्यांना वाटत असतं की आपल्या माध्यमातून विकास कामं व्हावी. आणि शेवटी साधारणपणे एका बाजूला लोकप्रतिनिधी, आमदार असो, खासदार असो, हे ज्या वेळेला त्या पदांवर बसतात त्यावेळेला त्या संघटनेचा एक मोलाचा वाटा असतो. आज जरी आम्ही सर्व मंडळी पदावर बसलेले असलो तरी आज सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आज जरी मी आमदार झालेले असते तरी सर्वसाधारणपणे एकदा आपण निवडून आलो की आपला इच्छा आणि आपली मानसिकता ही असली पाहिजे की आपल्या शहराचा आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे आज आपल्या पुढाकारातून अनेक अंतर्गत काम घेऊन येतो. त्यावेळेला त्याला तितक्याच तत्परतेने उत्तर देणं, त्याला प्रतिसाद देणं ही त्यांची नेहमीच एक जमेची बाजू त्या निमित्ताने मानली गेलेली. कारण साधारणपणे जी व्यक्ती संघटनेतून येते त्यांना माहिती असतं संघटनेचं महत्व काय. आणि म्हणूनच आज त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या महेंद्र शेठच्या पुढाकारातून, त्यांच्या पाठपुराव्यातून आपण ही जी कामं शहरामध्ये त्या ठिकाणी आणू शकतो. नक्कीच महायुतीच्या माध्यमातून आपण सगळेच मिळून ज्या वेळेला सर्वांगीण विकास करतो. काही दिवसांपूर्वी आपण शिवजयंतीच्या निमित्ताने परती आपण बालगावच्या मी माझे पती म्हणून नाही सांगत, सकाळी 6ला उठल्यापासून आमचा जो दरवाजा उघडतो आणि जे काम कार्यकर्ते त्यांच्या काय व्यथा कथा घेऊन येतात, त्यांच्या समस्या असतात, म्हणजे विकास कामांबरोबर सुद्धा वैयक्तिक त्यांची काम करण्याची, त्यांचे प्रश्न सोडवण्याची ती सचोटी आहे. ती मी या ठिकाणी जाहीरपणे सांगेन, शिंदे साहेब कोणाच्यात प्रत्येक वेळी बघते, त्यांची पत्नी म्हणून मी ते अगदी बारीकातले बारीक प्रश्न सुद्धा वैयक्तिक कौटुंबिक असू दे
किंवा अन्य कोणते असू दे, गाव लेवलचे असू दे, ते सुद्धा प्रश्न स्वतः आमदार साहेब जातीने सोडवतात. म्हणजे एक प्रकारे मी आमदार आहे, मी स्वतः त्यांना बोलते, अहो तुम्ही स्वतःसाठी कधीतरी वेळ ठेवत जा. 24 तास अहोरात्र आठवड्याचे 7 दिवस तुम्ही सर्व वेळ हा जनतेसाठी देता, पण स्वतःसाठी कधीतरी एक दिवस तरी जगा. कारण मी पाहिलं त्यांची काम करण्याची पद्धत. आता आमदार होण्याच्या अगोदर सुद्धा सांगते, आम्ही त्यावेळेस आदित्यताई राष्ट्रवादीत होतो. आम्हाला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळालं आणि ते तिकीट म्हणजे विद्यमान आमदार साहेब जयंत पाटलांचा चिरंजीव आमच्या विरुद्ध उभा राहिला, रुपाल पाटील. त्यावेळेस सांगितलं जायचं की कसल्या काय, शेवटी जयंतभाई तिथे ताकदीनिशी म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम, त्यांच्याकडे पैसा तेवढाच, पॉवर तेवढीच, मॅन पॉवर सुद्धा तेवढीच. पण आम्ही एक बघितलं की कष्टाशिवाय यश मिळत नाही. मी नेहमी यांना म्हणायचे, काय लोक घाबरवतात मला प्रचाराला गेली की समोर कोण आहे, आमदार पुत्र उभा आहे. पण त्याला न डगमगता प्रामाणिकपणे काम करत राहिलो. काम करताना एकच विनिश्चय केला की जेवढी जमेल तेवढी मेहनत घेईन, प्रयत्नांती परमेश्वर. आणि आज जर पाहिलं ना तर पहिले जे नावारूपाला आले ते राष्ट्रवादी मधून निवडून आल्यानंतर नावारूपाला आले की त्यांचं ते जे नाव झालं की एका आमदाराच्या मुलाला पाडून एक सर्वसामान्य माणूस, म्हणजे जिथं धनशक्तीचा इतका वापर झाला पण तिथे त्या ठिकाणी जनशक्तीचा निश्चित विजय झाला. आता सुद्धा बोललं जातं की आमदारांची सुनबाई विरोधात उभी राहणार आहे. मला त्याच दिवशी एकाने लग्न कार्यासाठी एक कार्यकर्ता भेटला की मानसीताई उभी राहणार आहे. मी त्या व्यक्तीला सांगितलं, भाऊ काय सांगते तुम्हाला, ती सायकली वाटप करते, ती चष्म्यांचं वाटप करते, काही करते. मी बोलत ग्रासरूटला माझं काय एवढा राजकीय अभ्यास नाही किंवा अनुभव दांडगा नाही, पण जो काही तोडका मोडका आहे तो गाठीशी आहे. तो असा आहे की किती कोणी फिरलं तरी आम्ही 24 तास काम करतो. आम्ही ज्या पद्धतीने आमच्या मतदारसंघामध्ये निधी अवेलेबल करून दिलाय त्याच्यामुळे मला असं वाटतं की कितीही कोणी उभं राहिलं तरी नक्कीच पुन्हा आमदार हे महेंद्र दळवीच. कारण शारीरिक त्यांची हे नसताना सुद्धा, तब्येत बरी नसताना सुद्धा ते ज्या पद्धतीने आज स्वतःला झोकून देऊन काम करतात ते खरंच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचशा विकास कामांचा निधी सांगितला. आता दुसरी गोष्ट, ह्या रोहा नगरीचे आराध्य दैवत दहावीर महाराज आहे. मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं, मी खरं सांगते, ज्यावेळेस शिंदे साहेबांनी निर्णय घेतला त्यावेळेस अर्थसंकल्पाचा मला तर वाटतं शेवटचा दिवस होता आणि तिथूनच माझे मिस्टर त्या मीटिंगला सभागृहामध्ये गेले आणि तिथूनच ते वॉकर घेऊनच बसमध्ये बसले आणि गुवाहाटीला गेले. आणि गेल्यानंतर जे काही आम्हाला ऐकायला लागलं की तिरड्या येतील, 40 जणांच्या तिरड्या, त्यांनी खरं सांगते दहावीर महाराज हे आराध्य दैवत जरी रोहा नगरीचं असलं तरी आमची सुद्धा अतूट श्रद्धा आहे त्याच्यावर. मी स्वतः दुसऱ्या दिवशी म्हणजे आमदार साहेब गुवाहाटीला गेले, तिन्ही आमदार आपले गुवाहाटीला गेल्यानंतर मी स्वतः गाडी काढली आणि मी सरळ रेवदंडा मार्गे या मंदिरात आले. मंदिरात येत असताना मध्येच कर्वे साहेबांच्या ड्रायव्हरचा फोन आला माझ्या ड्रायव्हरला, अरे धनु कुठे आहात? तर म्हणे आम्ही रोहायला आलो. अरे तुम्हाला कोणी काय केलं नाही का? तर म्हणते नाही, आम्ही बिंदास, वहिनी आहेत माझ्या बरोबर, आम्ही 2-4 जणी माझ्या मैत्रिणी घेऊन मी त्या मंदिरात आले. आणि त्यावेळेचे शिंदे साहेब तालुका प्रमुख होते समीर शेडगे दुसऱ्या दिवशी घरघरच्या मीटिंगला जाणार होते आणि मला काय त्यांनी त्या संदर्भात सांगितलं नाही, पण ते त्यावेळेस साकडं घालायला आले होते की माझ्या बरोबर आले, मंदिरात आलं, दर्शन घेतलं आणि मी बोलले की समीर भाऊ पुन्हा एकदा सरकार हे शिवसेनेचं येऊ दे. त्यावेळेस मी बोले शिवसेनेचं नाही समीर भाऊ, शिंदे साहेबांचं सरकार येऊ दे. आणि खरंच सांगते त्या दहावीर महाराजांनी माझी प्रार्थना ऐकली. मी त्यावेळेस नवस बोलून गेले होते की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावं, पण त्यावेळेस मला कठीण वाटत होतं, पण अगदी दहावीर महाराजांनी माझी मागणी अगदी त्या माझ्या
नवसाची पूर्तता केली आणि अपेक्षा नसताना सुद्धा शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. आणि खरंच सांगते, त्यावेळेस सत्तेत होतो तरी आम्हाला तेवढा निधी मिळत नव्हता, पण आज मी या ठिकाणी आवर्जून सांगेन, शिंदे साहेब अगदी भरभरून आम्हाला निधी देत आहेत. त्यामुळे खरंच मनापासून मी त्यांचे आभार मानते. आदितीताई 3 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी उद्घाटन केली. या उद्घाटनामध्ये खरोखर मनाला खटकलं ते म्हणजे आज रोहा नगरपालिका ही राष्ट्रवादीची आहे. मी या ठिकाणी एवढीच तुम्हाला विनंती करेन की अहिल्याबाई होळकरांचं जे तुम्ही हे केलं स्मारक म्हणा, तिथे खूप अस्वच्छता आहे. तिथे नगरपालिकेकडून काही तिथे स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला जर हे केलं तर बरं होईल. या ठिकाणी हीच माझी नम्र विनंती समजून मी या ठिकाणी तुम्हाला सूचित करते. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, खरंच शिंदे साहेब तुम्ही अतिशय उत्तम असा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलात. खूप अपेक्षित नसताना सुद्धा खूप असं सुंदर आयोजित केलात आणि आमची जी काही भव्य मिरवणूक, हा मोठा असा सत्कार. तीनही क्रांतीवीर यांना मी प्रथम सलाम करतो आणि खरोखर या कार्यक्रमाला आज सुरुवात करण्यापूर्वी त्या तिघांनाही मी नतमस्तक, तिघांच्या पुढेही नतमस्तक होतो. असे माझे तिन्ही आदर्श असतील, महेंद्र असतील, महेंद्र बोर्डे असतील, भरतसिंग गोगावले असतील. आणि या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान तर केलेलाच आहे, पण त्यांच्या पुढेही नतमस्तक होऊन मी आजच्या माझ्या प्रास्ताविक भाषणाला सुरुवात करतोय. तर रोहा नगर परिषद एक वेगळा विषय घेऊन आज आपण सगळेजण एकत्र आलोय. कारण रोहा नगरपालिकेवरती जे आपल्याला कधीही सत्ता मिळाली नाही, आपण कधीही सत्तेत नव्हतो आणि त्यामुळे या नगरपालिका हद्दीमध्ये शिवसेनेकडचा निधी कधीही आला नव्हता. आणि खरोखर मी तुम्हाला सर्व, आपण सगळे भाग्यवान आहोत की आज आपण हे जे गाव आहे याचं ग्रामदैवत भाऊ महाराज यांच्या पुढे नतमस्तक झालो आणि इथून आपण भूमिपूजनाच्या कामाला सुरुवात केली. आणि या धावीर महाराजांच्या कृपेने या खरोखर सांगावं, आवर्जून सांगावं वाटतंय की ज्या देवाने आपल्याला कौल देऊन शिंदे साहेबांचं सरकार आणलं आणि या सरकार मधून आपल्याला पहिल्या प्रथम 5 कोटी रुपयाचा निधी माननीय आमदार महेंद्र दळवे यांच्या माध्यमातून रोहा शहरासाठी आलं. हे मी काय उगाच काहीतरी सांगत नाहीये, ही सत्य परिस्थिती आहे. कारण ज्या वेळेला आपल्या इथं होणार काही कोणाला माहिती नव्हतं तरी सांगितलं की तुम्हाला आमची बाळासाहेब जी सर्व शिवसैनिकांना धीर देते आणि ती धीर देणारी मासाहेब येऊन धावीर महाराजांना साकडं घातलं की आम्हाला आमचं सरकार शिंदे साहेबांचं सरकार यायला पाहिजे. आणि अशा महासाहेबांच्या हस्ते आज या रोहा नगरीतलं भूमिपूजन होत आहे. हा एक आनंदाचा दिवस आहे. कदाचित काही सांगू शकत नाही, हा योगायोग सुद्धा असेल. मला इथं पाठवून आज पहिल्यांदा विकास कामाचं भूमिपूजन करण्याचं काम करायला लावलं. कारण या रोह्यावरती तुम्हा आम्हा सर्वांचं प्रेम निश्चित आहे. आणि या रोहा नगरीमध्ये ज्यावेळेला आपण काम करायला सुरुवात केलं तसं आजचा कार्यक्रम बघितला तर प्रत्येकाला बॅनर बघितल्यानंतर थोडासा, पत्रिका वाचल्यानंतर थोडासा मनामध्ये थोडस चलबिचल झाला असेल. खरं म्हणजे तेही या व्यासपीठावर उपस्थित होणार होते, परंतु काही कारणास्तव ते इथे येऊ शकले नाहीत. परंतु आम्ही महायुती म्हणून यापुढे जायचं ठरवलं. आमच्या तिन्ही आमदारांनी आदेश दिला की आपल्याला आता यापुढे महायुतीत काम करायचं आहे. आणि जो आदेश मला मिळाला त्याप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं. कारण या कार्यक्रमामध्ये पत्रिका बघितल्यानंतर लोकांच्या मनात जरा चलबिचल चालू होती की हा तालुका प्रमुख नक्की काय करतोय. परंतु वरचं सरकार ज्या पद्धतीने चाललंय त्याच पद्धतीने चालणं हे देखील आमचं कर्तव्य होतं. आणि म्हणून सांगितलं की आम्हाला यापूर्वी आम्ही जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा मातोश्रीवरून आदेश यायचे आणि त्या मातोश्रीचा आदेश तंतोतंत पाळणारे आम्ही सैनिक आहोत. जो आदेश येईल त्या आदेशाचं निश्चित काम करणार आणि आदेशाचं निश्चित पालन करणार. म्हणून सांगितलं की जसं त्यावेळेला आम्हाला आदेश मातोश्रीवरून येत होतो, आता आम्हाला आदेश वर्षावरून येतात. आणि जे आदेश वर्षावरून
आमच्यापर्यंत येतात ते आदेश घेऊन येणारे आपल्या तुम्हा आम्हा सर्वांचे तिन्ही आमदार यांच्या आदेशामार्फत आपण वागतो आणि त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. त्याच्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. वास्तविक तर बरेच दिवस चर्चा चालले की या लोकसभेचा उमेदवार कोण 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 कोण. प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या मनात वेगवेगळं चाललेलं आहे. हा बोलतो मी आहे, तो बोलतो मी आहे. नाव घेणार नाही, कारण महायुतीचं काम आहे, महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार असताना आपण त्या गोष्टीकडे न जाता मी खरोखर सांगेन, जर रायगड लोकसभेचा विचार केला तर शिंदे शिवसेना याचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे 3 आमदार आहेत. विचार केला तर आपली ताकद ही निश्चित या मतदारसंघात जास्त आहे. 1 नंबरचा पक्ष असेल तर शिंदे गट, शिवसेना किंवा शिवसेना म्हणून जो पक्ष गावावर आलेला आहे त्या पक्षाची ताकद या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. परंतु मी याच्या व्यतिरिक्त जाऊन काय बोलणार नाही, कारण मी एक चांगल्या पदावरती आणि उच्च शिक्षित आहे. आणि खरोखर जरी आमची ताकद असली, जरी आमची त्या पद्धतीने आम्ही काम करत असलो, आम्ही सत्तेत असलो, तरी देखील मी जर विचार केला तर निश्चितप्रमाणे जे आदेश येईल त्याचंच आम्हाला पालन करावं लागणार आहे. पण शिंदे शिवसेनेची ताकद तुम्हा आम्हा सर्वांनी बघितलेली आहे. आज रोयाकरांनाही दाखवून दिले, त्याबद्दल मी तमाम शिवसैनिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तर रोहा तालुक्यामध्ये किंवा रोहा शहरामध्ये अशा कधीच प्रकारची शिवसेनेची रॅली, एका दिवसात 16 भूमिपूजन ते कधीही बघायला मिळालं. भाजपच्या काही वेळा नगराध्यक्ष होते, काही वेळा समीर सपकाळ शिवसेनेच्या माध्यमातून उपनगराध्यक्ष होते. नंतरच्या गेल्या 15-20 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेनेचा आपल्याला फारशी काय त्या ठिकाणी आपल्याला एंट्री करता आली नाही. आता आपण या आपल्या तिन्ही आमदार साहेबांनी आपल्याला क्रांती केली आणि खऱ्या अर्थाने जे आपलं सरकार होतं, उद्धव साहेब आपल्या पक्षाचे प्रमुख होते आणि महाराष्ट्रभर आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे होतो. परंतु 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काही काम केलं नाही आणि मग आपण सर्व आमदारांचा उद्रेक झाला आणि विशेषतः शिवसैनिक अत्यंत फार त्रासला गेला होता आणि त्या ठिकाणी शिवसैनिकांवर अन्याय होत होता आणि शिवसेना पक्ष संपण्याच्या परिस्थितीमध्ये आला होता आणि त्याची या ठिकाणी आपल्या खऱ्या अर्थाने दखल घेतली. सर्व 40 आमदारांनी दखल घेतली आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. तो खऱ्या अर्थाने शिवसेना वाचवण्यासाठी निर्णय घेतला आणि म्हणून मी त्यांना खास धन्यवाद देतो. गेल्या 18 महिन्याच्या कालावधीमध्ये पाहिलं की आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला प्रत्येक त्या ठिकाणी शहर असेल तालुक्याचा काही संबंध नाही. काल परवा सुद्धा मला त्यांनी जिल्हा प्रमुख म्हणून सांगितलं की प्रत्येक तालुक्यामध्ये 10 कोटी ह्या सुवर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी 10 कोटीचा निधी देण्याचा त्यांनी संकल्प केला होता. परंतु थोडसा मध्ये अडचण आली आणि काल मला परवा फोन आला की 100 कोटीची कामं प्रत्येक तालुक्यामधून दे आणि तात्काळ आपण त्या ठिकाणी कामं आपल्या सुवर्ण मतदारसंघाची आपण दिलेले. याची सुद्धा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला सुवर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा कामाचा आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला भूमिपूजन करता येणार आहे. आता अलिबाग मतदारसंघ आहे. अलिबाग मतदारसंघामध्ये आपल्या आमदार साहेबांनी कोट्यवधी रुपयाची कामं आणलेली आहेत. गेल्या अनेक वर्ष त्यांची सत्ता होती शेतकरी कामगार पक्षाची. गेल्या अनेक वर्ष त्यांच्या बरोबर राहत होते, परंतु त्या शेतकरी कामगार पक्षाने एवढा कधी निधी आणला नाही. एवढा निधी आपल्याला महेंद्र दळवी साहेबांच्या माध्यमातून आपल्या अलिबाग मतदारसंघामध्ये येतोय. आता चणेरे मतदारसंघ हा अलिबाग मतदारसंघामध्ये येत असल्यामुळे चणेरेमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे शिवसेना संघटना उभी करता आली. आता काही भाग विरोहाचा पेण मतदारसंघामध्ये जातो, काही भाग सुवर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये जातो, काही भाग अलिबाग मतदारसंघावर जातो. अशा प्रकारे रोहायचं 3 विधानसभा मतदारसंघामध्ये वर्गीकरण केलंय. या ठिकाणी ही जी नगरपालिका आहे, ही नगरपालिका या ठिकाणी सुवर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या शिवसेना पक्षाचं काम करण्यासाठी शिवसेना वाढवण्यासाठी कुठे आपलं थांबवलेलं नाही. आता वरिष्ठ काय निर्णय देतील तो आपण मान्य करायचा आहे. वरिष्ठांनी जो निर्णय घेतली, मुख्यमंत्री निर्णय घेतली तो आपण मान्य करू. आता महायुती झालेली आहे. महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी 45 पार आपल्या करायचेच आहेत. जो कोणी उमेदवार पक्ष देतील, आपल्याला जो नेते देतील त्याचं आपण प्रामाणिकपणे काम करू. परंतु आपण काम करत असताना
जे आपल्या महायुतीमध्ये आहेत, त्यांनी सुद्धा आपलं सुद्धा त्या ठिकाणी आपली दखल घेतली पाहिजे. नाहीतर आपल्याला कसपट सारखं मानत असतील तर त्याही ठिकाणी आपण त्याला उत्तर देऊया. अशा प्रकारचं मी तुम्हाला सांगेन. आणि म्हणून आपला पक्ष वाढवण्यासाठी आपण काम करायचं आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष प्यारा आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.